नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट आता पाहायला मिळतोय। तारिणीचं ऑपरेशन तिरंगा हे मिशन आणि या मिशनची सुरुवातच प्रेक्षकांनो इतक्या मोठ्या धक्क्याने होते, इंटेलिजन्स अपडेटने होते आणि तारिणीची जी काही पहिली कामगिरी आहे त्यामध्ये तारिणीने महत्त्वाची भूमिका निभावली आणि थेट प्रेक्षकांनो कौशिकी खांडेकरला सगळी माहिती मिळाली। आता मात्र ऑपरेशन तिरंगा हे खरं तर कशासाठी आहे, देशासाठी, याच्यातले सगळे सिक्रेट, सगळ्या महत्त्वाच्या धक्कादायक गोष्टी मात्र आता बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। इकडे काही स्लीपर सेल त्यांच्याशी संबंधित काही हालचाली आता मात्र समोर येत आहेत। विशेष म्हणजे या सगळ्या संबंधी शत्रूंनी खूप मोठा आता डाव केलाय, आपल्या भारतावर हल्ला करण्याचा कट केलाय, म्हणूनच देशात त्यांनी काही स्लीपर सेल सक्रिय करून ठेवले, खूप मोठा काहीतरी घातपात घडवण्याचा प्रयत्न आहे, ही माहिती मात्र आता टीम तारिणीला मिळालेली असते। होय प्रेक्षकांनो, या सगळ्या परिस्थितीमध्ये तारिणी महत्त्वाची भूमिका निभावते, कारण मिशन तिरंगामध्ये तारिणीचं नाव सगळ्यात महत्त्वाचं आहे, तिची ओळख अत्यंत महत्त्वाची आहे। कौशिकी खांडेकर स्वतः आता केदारला इकडे खूप मोठी जबाबदारी देताना दिसते की बाहेरून सगळं जरी साधारण वाटत असलं तरी केदारच्या मनात मात्र खूप मोठी आता बेचैनी असते, कारण केदारकडून तारिणीपर्यंत महत्त्वाची माहिती आता पोचवली जाते। तारिणी अमृतसरमध्ये पोचली आहे, पुढे तिला नेमकं काय करायचं आहे, केदारला या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे, पण त्याला आता काहीच बोलता येत नाही आहे। इकडे मात्र प्रेक्षकांनो केदारच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता स्पष्टपणे जाणवते। टीममधल्या लोकांनी सुद्धा केदारला प्रश्न विचारून हैराण केलेलं असतं, पण आता केदार त्यांना काहीच उत्तरं देत नाही आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मात्र इकडे हे सगळं चालू असताना प्रेक्षकांनो इकडे मात्र गुलाबच्या बॉसपर्यंत आता तारिणीची टीम पोचलेली असते। फायनली त्यांना आता माहिती मिळालेली असते की या आपल्या भारताच्या विरोधात काम करणाऱ्यांच्या सोबत गुलाब आणि त्याचा बॉस काम करायचे। आता मात्र या मिशनमध्ये काय जबरदस्त हालचाली होणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। सगळ्यात महत्त्वाचा ट्विस्ट म्हणजे ऑपरेशन तिरंगा हे केवळ साधंसुधं मिशन नाही आहे, तर हे खूप मोठं सिक्रेट मिशन आहे। या मिशनमध्ये भारताला धोका निर्माण होणाऱ्या शक्तींना मात्र आता अडवण्याचं काम तारिणी करणार आहे। होय प्रेक्षकांनो, तारिणीची खरी कसोटी आता लागताना आपण पाहतोय। देशासाठी उभं राहण्याचा तिचा निर्धार आणि विक्रम सरांचा असलेला तिच्यावरचा विश्वास, हे सगळं प्रेक्षकांनो आपल्याला पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे। इकडे मात्र आता कौशिकीताईने चक्क MNN या न्यूज चॅनलवरती मिशन तिरंगाची बातमी दाखवली आहे आणि ती बातमी दाखवली कुणी, तर चक्क केदार खांडेकर। आता मात्र मालिकेत खूप विचित्र वळण येताना आपण पाहतोय। धडाकेबाज तारिणीचं ऑपरेशन तिरंगा आता मात्र चालू झालेलं असतं। आता नेमकं काय होणार हे सगळं प्रेक्षकांनो आपण आजच्याच भागात पाहणार आहोत। आजचा भाग इतका जबरदस्त दाखवला आहे ना, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे मात्र आपण पाहतोय कौशिकीताईने जेव्हा केदारला मिशन तिरंगाचं नाव घेतलं त्यावेळेला केदारच्या पायाखालची जमीनच सरकते आणि दुसरीकडे केदारला त्याच्या टीमने प्रश्न विचारून हैराण केलेलं असतं, पण आता केदार काहीच बोलत नाही आहे। परंतु आता इकडे टीमला कळून चुकलेलं असतं की केडीला सगळं माहिती आहे आणि टीमसुद्धा केदारची साथ देते। आता इकडे सगळ्या गोष्टी सांभाळून घेतात आणि त्यानंतर मात्र प्रेक्षकांनो दयानंद खांडेकर, कौशिकी खांडेकर यांचासुद्धा भयंकर संताप झालेला असतो, कारण की MNN मध्ये सुद्धा आता केदार काम सांभाळायचे। कौशिकी सुद्धा केदारला आता सारखे फोन करते, परंतु केदारला मात्र आता खूपच भीती वाटते। तारिणीबद्दल प्रश्न तर विचारला नाही ना आपल्याला, जर कौशिकीताईने तारिणीबद्दल अजून काही विचारलं तर काय होईल। केदार कौशिकीचा फोन उचलतो, त्यानंतर कौशिकीने मात्र तातडीने MNNच्या आता ऑफिसमध्ये केदारला बोलवलेलं असतं। केदार पुरता घाबरतो, ताईने काय अशी अचानक मीटिंग ठेवली आहे, ताईने कशासाठी आपल्याला तिकडे बोलावलंय, बाबा सुद्धा तिकडे आहेत। आता मात्र केदार थरथर त्या पायाने बिचारा ऑफिसमध्ये जातो आणि तिकडे गेल्यानंतर युवराज मात्र केदारला परत हेल्पर म्हणून हिनवत असतो। काय रे, तुझ्या पळून गेलेल्या बायकोचा काही कॉन्टॅक्ट झाला की नाही। केदारला मात्र वाटतं तारिणी कशी आहे याबद्दल आता याला सगळं सांगायलाच पाहिजे। आपण पाहतोय प्रेक्षकांनो तारिणी मिशनबद्दल इकडे विचार करत असताना सर मात्र आता तिला कॉल करतात, कुठे भेटायचं, कधी भेटायचं, सगळ्या गोष्टी त्यांच्या फिक्स झालेल्या असतात। तारिणी एका हॉटेलमध्ये असते, काही दिवसात तारिणीला आता जागा चेंज करायची असते।
आता मात्र सगळे ऑफिसर तारिणीला भेटायला येतात, त्यानंतर सगळी माहिती तिला देतात. बऱ्याच गोष्टी तारिणीला आता समजल्या की शत्रू देशातील काही लोक हे फोर्स डॉक्युमेंटचा वापर करून आपल्याच काही गद्दारांची मदत घेऊन देशामध्ये एंटर झालेले आहेत. आता मात्र त्यांना शोधायचं, त्यांना ओळखायचं, त्यांना गाठून त्यांचा नायनाट करायचा. इकडे मात्र तारिणी एक एक करून सगळ्यांची माहिती काढून प्रेक्षकांनो खूप मोठं टार्गेट अचीव करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तारिणीची नियुक्ती आता झाली. तारिणी हे काम परफेक्ट करू शकते असा आता सरांना विश्वास असतो. तारिणीची आता सत्व परीक्षा चालू झाली, पण इकडे तारिणीच्या जीवाला मात्र धोका आहे. तारिणीला आता कळून चुकतं की या देशासाठी मी आता काम करते, मरण आलं तरी मला चालेल सर. मी आता या पांढऱ्या कफनमध्ये जाण्यापेक्षा मला तिरंग्यात लपेटून जायचे, मला माझ्या घरी शहीद होऊन जायचे. आणि प्रत्येक भारतीयाचं स्वप्न असतं. ती आता सगळं बोलत असते आणि विक्रम सरांना थँक्यू सर, मी तुम्हाला आता थँक्यूच बोलायला पाहिजे. तेव्हा तारिणीच्या या कामगिरीचं सगळीकडे कौतुक होतं. त्याच्यासोबत आलेले म्हणजेच विक्रम सरांच्या सोबत आलेले काही जे आता ऑफिसर असतात ते मिलिटरीवाले असतात. सगळ्यांसोबत आता प्रॉपर डिस्कशन करून स्लीपर सेल कोण आहेत, त्या महिला आहेत की आता पुरुष आहेत, हे सगळं शोधणं, सगळं काम तारिणीवर आलेलं असतं. तारिणी मात्र म्हणते सर, मी हे काम चोखपणे पार पाडेल, फक्त मला 2 ऑफिसरची गरज द्या, मला बॅकअप म्हणून 2 ऑफिसर द्या, बाकी सगळं आता मी इकडे हँडल करते. इकडे मात्र प्रेक्षकांनो सर तिचं खूप कौतुक करतात. रॉचे जे काही ऑफिसर आहेत त्यांना तारिणीने विश्वास दिला आहे. तारिणी तिरंग्यासमोर प्रतिज्ञा घेत म्हणत असते की मी आत्ताच्या आत्ता शपथ घेते, तुझी ही भारत मातेची लेख शपथ घेते की शत्रू आपल्या देशाला काहीही करणार नाही आहे, कुठलाच धोका मी त्यांना आता करू देणार नाही आहे, आपल्या भारत मातेला काहीच होऊ देणार नाही आहे. त्यांचं जे उद्दिष्ट आहे ना ते अजिबात कधीच पूर्ण होणार नाही. त्यांचं स्वप्न कसं मी धुळीला मिळवणार आहे असं तारिणी झेंड्याकडे बघत आता बोलत असते. तारिणीच्या डोळ्यातली ती चमक, तारिणीच्या बोलण्यातला कॉन्फिडन्स हे सगळं बघून प्रेक्षकांनो सगळे ऑफिसर तिला आता ऑल द बेस्ट करतात. इकडे मात्र तारिणीच्या बोलण्यामध्ये खूपच कॉन्फिडन्स असतो. तारिणी स्पष्ट म्हणते की मरणानंतर सफेद चादर ओढण्यापेक्षा तिरंग्यामध्ये लपेटून अभिमानाने आणि स्वाभिमानाने मी मरणार आहे, मी माझ्या देशासाठी मरणार आहे. तारिणीचं असं म्हणणं प्रेक्षकांनो ऐकता क्षणी अक्षरशः अंगाला काटा येतो. कारण तारिणीचं जे काही बोलणं आहे आणि इकडे आपण पाहतोय अमृतसरच्या सगळ्या गावागावातून गल्लीगल्लीतून आता तारिणी फिरत असते. तारिणीची आता बारीक नजर एका बाईवर जाते, जी बाई मात्र बोलत असते. तिची बोलण्याची पद्धत, वागण्याची पद्धत, भांडायची स्टाईल हे मात्र आपल्या देशातलं नाही आहे, हे तारिणीला कळून चुकतं. पहिल्या झटक्यात प्रेक्षकांनो जशी मार्केटमध्ये तारिणी गेली तिला मात्र पहिला क्लू भेटलेला असतो. तिला नक्की डाऊट येतो की ही बाई साधीसुधी कोणी नाही, तर ही स्लीपर सेलची एजंट असू शकते. आणि प्रेक्षकांनो तो तिचा अंदाज अक्षरशः खरा ठरला आहे. आता मात्र इकडे तारिणीने त्या बाईच्या मागावर 2 ऑफिसर लावलेले असतात आणि लिटरली ती बाई खरंच स्लीपर सेलची आता इकडे एजंट असते. कारण तिचा मोबाईल, तिचे सगळे आता ट्रॅकिंग चालू केलेलं असतं आणि तारिणीच्या नजरेतून ती बाई अजिबात आता वाचलेली नाही आहे. तारिणीने आता इकडे मिशन तिरंगाचं सगळं आता चालू झालेलं असतं. व्यवस्थित काम आता तारिणीने सुरू केलेलं असतं. त्या बाईला सुद्धा प्रेक्षकांनो त्यांनी आता उचललेलं असतं. ती बाई आता हिंदी बोलते, मध्येच मराठी बोलते. त्या बाईचं सगळं वागणं बोलणं डाऊटफुल असतं, म्हणून तारिणीने रातोरात त्या बाईला आता गायब केलेलं असतं. इकडे मात्र प्रेक्षकांनो तिच्यावर लक्ष ठेवून मेन टार्गेट तिचं कोण आहे, कोण तिच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे हे सगळं आता तारिणी शोधणार आहे. तर पुढच्या कामासाठी तारिणी सज्ज झाली. दुसरीकडे मात्र कौशिकी इकडे मात्र केदारला बोलवते. केदार म्हणतो ताई काय चाललंय तुझं, कशासाठी बोलवलं? तेव्हा मात्र कौशिकीने जसं मिशन तिरंगाचं नाव घेतलं. केदार तुला माहिती आहे का, अरे कुठल्या तरी मिशन तिरंगाची चर्चा सोशल मीडियावर खूप जोर धरून आहे, खूप व्हिडिओ व्हायरल झालेत, सिक्रेट कॉप आता काम करतायत. केदार कुठली माहिती मिळत नाही आहे, तू मात्र आता तुझ्यावर मी जिम्मेदारी देणार आहे आणि तुला काही झालं तरी त्या मिशन तिरंगाची माहिती काढून आणायची. पुरेपूर आता तुझे टार्गेट कामाला लाव आणि ऑपरेशन तिरंगामध्ये कोण कोण लोक आहेत, आपल्या देशाचे कुठले ऑफिसर आहे, हे सगळं आपल्याला आता शोधून काढायचे. इकडे मात्र ऑपरेशन तिरंगा
का, हे मिशन तारिणीचं आहे आणि ते मात्र केदारला माहिती असतं. आता आपण जर MNNला न्यूज दिली तर आपल्या विरुद्ध देशवाले, शत्रू देशवाले सावध होतील, हे मात्र केदारला वाटतं. तो आता कौशिकीला म्हणतो, ताई मी ठीक आहे, मी सगळा डेटा आता जमा करायचा प्रयत्न करतो, कुठे काही माहिती मिळते का प्रयत्न करतो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 3 वाजता उठून केदार बिचारा तारिणीचं व्रताचं उद्यापन करत असतो. कौशिकी त्याला बघते, कौशिकीला खूप चांगलं वाटतं, कौशिकीला केदारवर आता खूप अभिमान वाटतो. कौशिकीने आता बघितलेलं असतं की केदारने व्रताचं उद्यापन केले. इकडे मात्र प्रेक्षकांनो निशी, पद्मिनी सगळे केदारला नको नको ते बोलत असतात. पण कौशिकी मात्र केदारची बाजू घेते. दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या हे सगळा प्रकार बघून पद्मिनी मात्र ओरडते, वाह बघितलं का, बायकोचा बैल आहे हा केदार. आणि निशिता म्हणते, अरे तू पूजा करून काहीच अर्थ नाही आहे, ज्याने आता हे व्रत पकडलं होतं, ज्याने हे वचन घेतलं होतं ना, त्यांनीच ही पूजा केली पाहिजे, तरच त्याचं फळ आपल्याला मिळेल, तरच आपल्या घरावरचं संकट दूर होणार आहे. इकडे मात्र केदार निशिताला स्पष्ट बोलतो, हे बघ निशी, असं काही नाही आहे, जर तारिणी इथे नसेल तर मी तिचं व्रत तिच्या माघारी पूर्ण करून आपल्या घरावरचं संकट दूर करू शकतो. कौशिकी मात्र त्याच्याकडे कौतुकाने बघते. केदार मात्र आता तिला समजावतो, तारिणी इथून का निघून गेली माहिती आहे का, कारण ती खूप चांगल्या कामासाठी गेली आहे आणि इकडे कुणाला ज्याला गरज आहे, जो कुणी संकटात आहे त्यांना मदत करणं, हे मात्र आता चांगलं कर्म करतीये ती, म्हणून तुम्ही काहीच बोलू नका. तू तर निशिता तारिणीच्या विरोधात एक शब्दसुद्धा बोलू नको, कारण तुझी ती लायकीच नाही आहे. इकडे केदारने प्रेक्षकांनो असं कडक उत्तर निशितेला दिलेलं असतं. सगळेच घरातले आता चुप्प बसतात. चेतना काकूसुद्धा केदारची तारीफ करते. केदार मात्र आता रूममध्ये जातो आणि त्याला तारिणीची खूप आठवण येते. दुसरीकडे सेम टाईमला तारिणीला सुद्धा केदारची आठवण येते. तारिणी तिच्या पर्समधलं मंगळसूत्र काढून आता मात्र त्या मंगळसूत्रासोबत बोलत असते, केदार मला माहिती आहे मी तुला इतक्या मोठ्या संकटात सोडून आले, पण या मिशनला येणं माझ्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे. लवकरात लवकर मी येण्याचा प्रयत्न करते. असं म्हणून दोघंही 2 ठिकाणी रडताना, इमोशनल होताना आपल्याला पाहायला मिळाले. तर मित्रांनो इकडे मात्र केदार आता बोलत असतो, बॉस काही झालं तरी मी तुझ्या फोनची वाट पाहतोय, तू एकदा मला फोन कर. एक फोनही आता तू जर करू शकली नाही तर एक साधा मेसेज जरी आला तरी मला चांगलं वाटेल. दोघंही रडत असतात. इकडे मात्र आता तारिणीचं मिशन प्रेक्षकांनो सुरू झालेलं असतं. खऱ्या अर्थाने तारिणीचा जीव आता देशहितासाठी पणाला लागलेला असतो. तर येणाऱ्या भागात आता काय आपल्याला पाहायला मिळतंय, केदार कौशिकीच्या सांगण्यावरून MNNवर खरंच आता मिशन तिरंगाची न्यूज देणार का आणि युवराज आता कुठला गोंधळ करणार, हे सगळं पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे. म्हणूनच मित्रांनो तारिणी मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागांचे एपिसोड रिव्ह्यू, येणारे प्रोमो अपडेट रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया मित्रांनो नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.